the great happiness. दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सबदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता. संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावासातील मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना, मंगलमैत्री व्यक्त करून आजच्या धम्मदेसनेला प्रारंभ करीत आहे. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे आपल्या हित सुखाकरिता या धम्मदेसनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. आपण आज 10 पारमितांच्या संदर्भामध्ये माहिती, धम्मचर्चा करणार आहोत. खरं तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली जेव्हा आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली, त्या दीक्षेच्या वेळेला बाबासाहेबांनी भारतीय बौद्धांना त्यांची आचारसंहिता म्हणून 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा आवर्जून बाबासाहेबांनी टाकली आहे. ती म्हणजे मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळेन. अशा प्रकारचा उल्लेख 22 प्रतिज्ञांमध्ये आलेला आहे. तेव्हा त्या 10 पारमिता म्हणजे काय, या संदर्भामध्ये आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल, बौद्ध साहित्यामध्ये भगवान बुद्धांनी जेवढेही काही प्रवचन, उपदेश दिलेले आहेत, त्या बहुतांश उपदेशांमध्ये भगवान बुद्धांनी दानाच्या संदर्भामध्ये उपदेश केलेले आहेत, शीलाच्या संदर्भामध्ये उपदेश केलेले आहेत, ध्यानाच्या आणि विविध विषयांवरती प्रवचन दिलेली आहेत. तर पारमिता म्हणजे काय हे समजून घेताना आपल्या लक्षात येईल, पारमितेला पूर्णत्वाची अवस्था असंही म्हटल्या जाते, किंवा ज्या प्रकारे एखाद्या नदीला पार करायचं आहे म्हणजे या किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठीच्या शब्दाला सुद्धा देखील म्हणजे धम्म गंगेला एका अर्थाने पार करण्यासाठी म्हणून पारमी या शब्दाचा सुद्धा उल्लेख केला जातो. तेव्हा 10 पारमितांपैकी पहिली जी दान पारमिता आहे त्या संदर्भामध्ये आपण थोडं चर्चा करूया, उपदेश ग्रहण करूया. दान म्हणजे साधारणतः देणे असा त्याचा अर्थ लागतो, परंतु बौद्ध साहित्यामध्ये जर आपण पाहिले, भगवंताच्या उपदेशांमध्ये जर आपण पाहिले, तर दानाला पुण्य म्हटलेलं आहे आणि पुण्यालाच दान म्हटलेलं आहे. दान पुण्य हा असा एकच शब्द आपल्याला वाचायला, ऐकायला मिळतो. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की दान हेच पुण्य आहे आणि पुण्य म्हणजेच दान आहे. या दानाची महिमा भगवंतांनी सांगताना सांगितलेला आहे की जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये करुणा,
दया, परोपकाराची भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण दान करू शकत नाही. आपल्याकडील वस्तू किंवा पदार्थ किंवा जे म्हणून काही आहे ते इतरांच्या कल्याणासाठी, इतरांच्या हितासाठी, सुखासाठी निस्वार्थपणे देणे, त्यागणे, त्यावर पाणी सोडणे, पूर्ण अधिकार त्यावरचा काढून घेणे त्याला दान म्हणतात. तर मग दान हे कोणत्या प्रकारचं आहे? तेव्हा भगवंताच्या काळामध्ये बघा, अनाथ पिंडिक जो होता, मिगार माता विशाखा जी होती, किंवा असंख्य लोकांनी जेव्हा भगवंताला, भिक्षू संघाला विहारांचं दान दिलं, चिवरांचं दान दिलं, परिष्कारांचं दान दिलं, तेव्हा भगवंताने दानाच्या संदर्भामध्ये जे उपदेश दिले आहेत, तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की 3 प्रकारचे दानदाते आहेत असं भगवान सांगतात. एक तर दानपती, दुसरा दान सहाय्य आणि तिसरा दान दास. तर दानपती कुणाला म्हणतात भगवान? तर भगवान म्हणतात की जे कोणी व्यक्ती आपण ज्या गुणवत्तेच्या वस्तू वापरतात किंवा आपण ज्या गुणवत्तेचं भोजन ग्रहण करतात त्या गुणवत्तेपेक्षा अधिक चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू किंवा पदार्थ किंवा अन्य जे काही दान सामुग्री आहे ते जेव्हा दानामध्ये वाटतो त्या व्यक्तीला, दानदात्याला भगवंतानी दानपती असं म्हटलेलं आहे. दान सहाय्य याचा अर्थ सांगताना भगवान म्हणतात की ज्या काही गुणवत्तेच्या वस्तू पदार्थ आपण वापरतो, भोजनामध्ये ग्रहण करतो किंवा जे कोणत्या सामग्री आपण वापरतो त्या समान म्हणजे त्याच प्रकारच्या, त्याच गुणवत्तेच्या वस्तू किंवा पदार्थ आणि सामुग्री जेव्हा दानामध्ये दिल्या जाते आपल्याकडून, तेव्हा त्या व्यक्तीला दान सहाय्य असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला दान दास असं जे म्हटलं आहे, तर भगवान म्हणतात कधी कधी कोणी व्यक्ती जेव्हा कधी आपण ज्या गुणवत्तेच्या वस्तू वापरतो, भोजन ज्या गुणवत्तेचं ग्रहण करतो त्याही पेक्षा अधिक लो क्वालिटीचं, खालच्या क्वालिटीचं गुणवत्तेचा वस्तू किंवा दान जेव्हा देतो तेव्हा त्यांना दान दास असं म्हटलेलं आहे. त्यामुळे दानाचा प्रकार भगवंताने सांगितलेला आहे. खरं तर तुम्ही संघवंदना जी म्हणता त्या संघवंदनेमध्ये एक शब्द आलेला आहे की पुण्यं खेतं लोकसाती. भिक्खू किंवा भिक्खू संघाच्या संदर्भामध्ये पुण्यं खेतं असं म्हटलेलं आहे. पुण्यं खेतं म्हणजे काय? तर भिक्खूला किंवा भिक्खू संघाला शेती म्हटलेलं आहे. त्यानंतर भगवान बुद्ध जो शेतकरी आहे त्याला दानदाता म्हटलेला आहे, दानदात्याला शेतकरी म्हटलेला आहे. आणि शेती भिक्खूला संबोधलेला आहे, दानदात्याला शेतकरी संबोधलेला आहे. आणि दान देण्याची जी वस्तू किंवा पदार्थ आहे त्याला बीज समजलेला आहे. म्हणजे 3 वस्तूंचा जेव्हा समन्वय साधला जातो तेव्हा दान पुण्य घडते असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. जसं की दान घेणारा भिक्खू आहे, दान देणारा व्यक्ती आहे आणि दान दिल्या जाणारी वस्तू आहे. आणि तेव्हाच ते दान पुण्य समजल्या जाते. आणि त्यामुळे आपण पाहतो की एखाद्या भिक्खूला जेव्हा भोजन दान, परिष्कार दान किंवा अन्य वस्तूंचं दान दिल्या जाते ते श्रद्धापूर्वक दिल्या जाते. हात जोडल्या जातात, तिथे पंचांग प्रणाम केल्या जातो आणि भिक्खू मंगल मैत्री आणि दानाचं अनुमोदन करतात. एखादी वस्तू किंवा पदार्थ किंवा पैशांचं दान आपण एखाद्या ग्रहस्थाला जेव्हा देतो तेव्हा मात्र आपण असं काही करू शकत नाही. कारण भगवंताने भिक्खूच्या दानाची संकल्पना किंवा भिक्खूच्या दानाचं, संघाच्या दानाचं फळ हे महान फळ आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे भिक्खू हे बुद्धपुत्र असतात. त्यामुळे भिक्खू संघाला दिल्या जाणारं जे दान आहे ते अनंत फलदायी आहे. आपण पाहू शकतो जातक कथामध्ये एका वेसंतर राजाची कथा आलेली आहे. शिबी देशामध्ये संजय नावाचा जो राजा राहत होता त्याचा सुपुत्र म्हणून वेसंतर राजा होता. आणि वेसंतर जेव्हा गादीवरती बसला तेव्हा त्याला एक पत्नी होती आणि 2 मुलं होते. त्याचा दानी स्वभाव होता, त्याच्यामध्ये दानत होती, त्याला दान देण्याचा छंद होता. लहानपणापासून त्याची मनोप्रवृत्ती दानाची होती. त्याला जो कोणी व्यक्ती जे काही मागे तो त्याला बिलकुल न डगमगता, कुठल्याही प्रकारचं मनामध्ये नकारात्मक भाव न आणता तो दान मागणाराला, याचकाला लगेचच आपल्याकडून जे काही मागितल्या गेलाय ते देत असे. एकदा श्वेत हत्ती
कलिंग प्रदेशातील लोकांनी त्याला मागितला आणि तो वेसंतर राजाने त्यांना देऊन टाकल्यामुळे त्याच्या प्रदेशातील म्हणजे शिबी प्रदेशातील जी काही जनता आहे, जी त्या वेसंतर राजाला आपल्या पित्या समान मानत होती, ती त्यांच्यावरती क्रोधित होते आणि त्यांची कंप्लेंट त्यांच्या वडिलांकडे म्हणजे संजय राजाकडे करते आणि संजय राजाला सांगते की वेसंतर राजाला आपल्या राज्यातून देश त्याग करायला लावा. तेव्हा वेसंतर राजा आपली पत्नी आणि 2 मुलांसह वक पर्वतावरती जाऊन राहतो, पर्णकुटी बनवून राहतो. तिथे राहता असताना देखील एक व्यक्ती त्याच्याकडे त्याची मुलं दास आणि दासीचं काम करण्यासाठी म्हणून मागण्यासाठी येतात आणि राजा वेसंतर त्या दोन्ही मुलांना त्या दान मागणाऱ्या याचकाकडे सोपवून देतो. तो व्यक्ती त्या दोन्ही मुलांना घेऊन आपल्या घराकडे जात असताना चुकून आपल्या शिबी प्रदेशाच्या सीमेमध्ये घुसतो आणि शिबी प्रदेशाच्या सीमेमध्ये शिवारामध्ये घुसल्यानंतर शिबी राज्यातील नागरिक त्याला पाहतात आणि त्या मुलांना ओळखतात आणि ते संजय राजाकडे मुलांसह त्या व्यक्तीला घेऊन जातात. तेव्हा संजय राजा खुश होतो, त्या व्यक्तीला दंड देत नाही. तो म्हणतो की तुझेच माझ्यावरती उपकार आहे, तुझ्यामुळे मला माझे नातवंड मिळालेले आहेत. आणि त्यामुळे आपण या कथेच्या द्वारे पाहू शकतो की जर बोधिसत्वामध्ये दान देण्याची भावना निर्माण झाली तर ते स्वतःचं शरीर, स्वतःचे अवयव, स्वतःचा परिवार आणि स्वतःकडे जे काही मौल्यवान आहे ते सहजपणे देत असतात. भगवान म्हणतात की बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी मी असंख्य जन्मांमध्ये दान पुण्य करत राहिलो, शील पालन करत राहिलो किंवा विविध प्रकारच्या ज्या 10 पारमिता सांगितल्या गेलेल्या आहेत त्यांचं मी पालन करत राहिलो आणि म्हणून मी बुद्धत्वापर्यंत पोहोचलो. त्यामुळे गृहस्थी जीवन जगत असताना आणि भिक्खू जीवन जगत असताना भिक्खू जसं धम्मदेसनेच्या माध्यमातून आपल्याला धम्मदान देत असतात. धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धम्मदान कशाला म्हणतात तर धम्मदान म्हणजे बुद्धाची वाणी जेव्हा भिक्खूकडून सांगितल्या जाते त्याला धम्मदान म्हणतात. ज्या उपदेशामुळे लोकांच्या मनातील राग, द्वेष, लोभ कमी होतो, नष्ट होतो त्याला धम्मदान म्हणतात. किंवा ज्या उपदेशांमुळे लोकांच्या मनामध्ये त्रिरत्नांच्या प्रति श्रद्धा जागते त्याला धम्मदान म्हणतात. आणि भगवान म्हणतात सर्व दानांना जिंकणारे धम्मदान आहे. सब्बदानं धम्मदानं जिनाती असा शब्द प्रयोग केलेला आहे. त्यामुळे आपण सदैव आपल्या जीवनामध्ये जे म्हणून काही आपल्याला दानामध्ये देता येईल ते दान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली पुण्य पारमी वाढवली पाहिजे, कारण पुण्यच आपल्याला संकटकाळी साथ देऊ शकते. पुण्य कर्मामुळेच आपण सुखी बनू शकतो, आनंदी बनू शकतो, प्रसन्न राहू शकतो. कारण बाकी सगळं भौतिक जीवन जे आहे, भौतिक धन जे आहे ते नश्वर आहे, क्षणभंगूर होणार आहे. त्यामुळे आपण सदैव दान पुण्यामध्ये रत राहा. अशा प्रकारचा मंगल आणि उदात्त कामना अशा प्रकारची तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो. आणि या दानाला भगवंताने एक पारमिता समजलाय, पूर्णत्वाची अवस्था समजली आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा आपली दान पारमिता कायमस्वरूपी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.